पिंपरी चिंचवडमधल्या प्रथम नागरिक आहेत जे त्यांनी मला इकडे बोलवलंय. येस, यू आर वेलकम. तुम्ही दोनदा बिनविरोध निवडून आलात ना. हो, रवी भाऊ कसे घडले? आमचे चुलते कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे त्यांनी मला लहानपणापासून विचार दिले, परंतु त्यांची हत्या झाल्यानंतर तुमच्या ना एका पोस्टमध्ये तुम्ही लिहिलंय देवेंद्र फडणवीसजी बॉस. कसे आहेत ते बॉस म्हणून? ते खूप PCMCच्या 132 शाळा आहेत. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या मुलांना त्या शाळेत घालू शकता तुम्ही? माझ्या प्रभागात एकदा मॉडेल तयार झालं की माझ्याच मुलाला मी तिथे टाकेल पहिले. आपली चर्चा खूप झाली, हो. तर आपण थोडा लंच करू आता. काय आवडतं तुम्हाला? सगळं आवडतं. वडापाव, बर्गर असं खायचात का तुम्ही? खाता की नो? येस. ॲव्होकाडो खाता? 10 वर्षापूर्वी ते थोडं फिटनेस फ्रीक झालो. 16 वीक्समध्ये 6 पॅक. येस. तुमचा विचार होता का पहिल्यापासून की मला राजकारणात जायचंय? घर आमचं सामाजिक जास्त आहे. निवडणुकीच्या काळात पण प्रॉपर राजकारण करतो आम्ही. पण म्हणजे काय? म्हणजे विजयी होण्यासाठी जे जे करावं लागतं, म्हणजे काय? जे जे सामदाम दंडभेद सर्व, तर ते फक्त 2-3 हे कट महिने. कर, एडिट करायचं. हे एडिट करायचं का? काही ठेवलं तरी झालं, काय जे खरं आहे ते. तुम्ही सायकलनी वगैरे जाता हो, का? म्हणजे हा उपक्रम का चालू केला? ते आता मोदीजींनी सांगितलं म्हणून केला का? मला ते अनुभव सांगा तुम्हाला आलेले. महादेवानी तुम्हाला अनुभव दिलेच असणार की नाही? ट्रेकनी खरं तर माझं आयुष्यच बदललं. ट्रेकमधून परतलो तेव्हा बऱ्यापैकी आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली होती. कुठले प्रश्न घेऊन गेला होतात? एकच प्रश्न महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ तिथं घेतली. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आमच्या अख्ख्या ग्रुपचा संकल्प आहे. तो लवकरच आम्ही चालू करू. तर एक व्यक्ती म्हणून रविभाऊ कसे आमदार होण्याची इच्छा आहे का? आता काय येते? आता राईस येते. राईस टेस्ट करा तुम्ही खाता? हो, दुपारचा चालतो. दुपारचा खाता? रात्री नाही. 99.99% लोक एकच आयुष्य जगतात. 0.1% जायचे, लार्जर दॅन लाईफ जगायचे. तर तुम्ही सर्व काहीच्या कॉफीबद्दल आभार. आम्ही जेलला गेलो. त्या जेलमध्ये ते दिवस खूप कष्टाचे होते, कारण एकतर दुःख होतं, चुलत्यांची हत्या झाली, आणि पहिले 6 महिने तर मला झोप लागत नव्हती. नमस्कार रवी भाऊ. नमस्ते. काय म्हणू मी? तुमचं स्वागत आहे सर्व काही मध्ये. आता नेहमीप्रमाणे नको. डॉक्टर मंजिरी आपलं पिंपरी चिंचवड शहरात आमच्यातर्फे स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. हो. महापौर म्हणजे फर्स्ट सिटीजन ना? येस, प्रथम नागरिक. प्रथम नागरिक. तर मला असं खूप छान वाटतंय की पिंपरी चिंचवडमधल्या प्रथम नागरिक आहेत जे त्यांनी मला इकडे बोलवलंय. येस, यू आर वेलकम. थँक्यू. आणि तुम्ही मला लंचला बोलवलंय ना? हो, लंच करायचं आहे आपल्याला आता थोड्या वेळातच. पण मला असं वाटतं तुम्ही फूडी आहात ना? हो, पुढे आहे, पण वेळेनुसार वेळेवरच खायचं आणि थोडंच खायचं. म्हणजे थोडंच खायचं, जेवढं जमेल तेवढं. खूप जास्त खायचं नाही, आणि वेळ सगळ्यात महत्वाची. तुमचं आवडतं असं कम्फर्ट फूड काय आहे? कम्फर्ट म्हणजे लंच, डिनर का ब्रेकफास्ट? नाही, कम्फर्ट म्हणजे की स्ट्रेस आहे आणि आता मला असं जरा छान काहीतरी खायचं आहे, अशा वेळेला तुम्ही काय खाता? घरचं आपलं जी आवडती भाजी, भाकरी आणि मसाले भात तुपातला. कुठली भाजी आवडते तुम्हाला? मला हिरव्या भाज्या जास्त आवडतात. मेथी, शापू किंवा पालक अशा. रोज तुमचं असं खाण्याचं काय रुटीन आहे? म्हणजे मला आज काय खायला मिळणार आहे म्हणून मी विचारते. नाही, तसं सकाळी उठल्यावर सर्व 8-8:30ला नाश्ता होतो माझा. शेंगदाण्याचे लाडू वगैरे असतात सकाळचे. अरे वा. ते उठल्या उठल्या खातो. नंतर मग एक्सरसाइज वगैरे झाल्यावर नाश्ता, एखादं फ्रूट, आणि उन्हाळ्याच्या दिवसात ताक, नाहीतर या दिवसांमध्ये आता थोडं दूध, असा नाश्ता. मग 1-1:30 वाजता लंच, सॅलॅड, स्टार्टर आणि एखादी भाकरी, आणि संध्याकाळी परत ब्रेकफास्ट, कॉफी, आणि रात्री मग थोडंसं आपलं लाईट सॅलॅड आणि स्टार्टर. तुम्ही एकदमच फिटनेस किंवा म्हणजे हे एकदम खूपच असं डाएट कॉन्शियस आहात. हे 10 वर्षापूर्वी झालं खरं तर. त्याच्या आधी नव्हतो मी. आधी काय खायचं? आता रेग्युलर खायचो, जे भेटेल ते किंवा जे आवडेल ते. काय? तेच मला विचारायचं होतं, काय आवडतं तुम्हाला? सगळं आवडतं. वडापाव, बर्गर असं खायचात का?
हा खायचो, सगळं खायचो. हां. पण 10 वर्षापूर्वी ते थोडं फिटनेस फ्रीक झालो, बॉडी बनवली, 6 पॅक केले, तेव्हापासून थोडं ह्या रुटीनमध्ये आलोय. फिटनेस रुटीन तुम्ही काय सुरू केलं बॉडी बनवण्यासाठी? कारण कसं आहे की आज तुम्ही एक तरुण असे राजकीय अधिकारी व्यक्ती आहात. तुमच्याकडे बघून बरेच तरुण ते मोटिवेट होणार, इन्स्पायर होणार. येस. तर तुम्ही काय तुमचा फिटनेस जर्नी असा केलात की ज्यामुळे 6 पॅक तुम्ही मिळवलेत? कारण सगळ्यांना हल्ली 6 पॅक हवे असतात. नाही, नवीन काही नाही त्यात. खरं तर आमच्या फॅमिलीत पैलवान होते, माझे वडील सुद्धा पैलवान होते. हां, त्यामुळं घरात व्यायामाची सवय लहानपणापासून आहे. म्हणजे शाळेत असल्यापासून व्यायाम करतोय. कुठला व्यायाम शाळेत असला करायचा तुम्ही? जोर बैठका, नॉर्मल जो तालमीत व्यायाम असतो तो. त्यानंतर शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मी कोल्हापूरला सुद्धा गेलो 2 वर्ष. तिथे पण व्यायाम केला, चांगला आहार घेतला, चांगली तब्येत बनवून आलो. पण नंतर एकदम आपल्या आयुष्यात एकदा तरी आपलं शरीर किती उत्तम होऊ शकतं हे बघण्याची एकदा मला इच्छा होती. त्यामुळे मी 4 महिने एक 16 वीक्सचा कोर्स केला, ज्यामध्ये बिलकुल कार्बोहायड्रेट घेतले नाही आणि 1.5 ते 2 तास व्यायाम करायचो रेग्युलर आणि पूर्ण प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार घेतला. त्यामुळे ते शक्य झालं. 6 पॅक्स. 6 पॅक इन किती दिवसामध्ये केलं? 16 वीक्स. 16 वीक्समध्ये 6 पॅक? येस. मग ते किटो डाएट केलं? नाही, प्रोटीन आणि फायबर. प्रोटीन कशामधनं खात होतात तुम्ही? बॉईल अंडी, बॉईल चिकन किंवा ज्या दिवशी खात नाही नॉनव्हेज त्या दिवशी पनीर, मशरूम, सोयाबीन आणि सॅलड आणि प्रोटीन हे पण घ्यायचो, शेक्स, प्रोटीन शेक्स पण घ्यायचो. व्हे प्रोटीन. हां. आणि मग जी हल्लीची मुलं आहेत जी कोल्ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा रुटीनली खातात, हो, त्यांना काय सांगाल तुम्ही? नाही, त्यांनी मेटाबॉलिझम पूर्ण बॉडीचा खराब होतो आणि हळूहळू आता वयात त्यांना आवडतं ते, पण एका वयानंतर ते खात राहिलं कंटिन्यू की त्यांचं ते फॅटी वाढत जातं शरीर आणि त्याच्यात फॅट्स वाढत जातात. मग नंतर त्याला इम्प्रूव्ह करणं खूप अवघड जातं. त्यामुळे सुरुवातीलाच कंट्रोल ठेवला खाण्यावर तर त्यांच्यासाठी उत्तम राहील. तुम्ही जिमला जाता का? म्हणजे आत्ता थोडं महापौर झाल्यापासून मला त्याच्यात खंड पडलेला आहे, कारण काम जास्त असतं. पण आता मी परत सुरू करतोय. मी तुमचं इंस्टाग्राम बघत होते, तुम्ही सायकलनी वगैरे जाता, तर ते का म्हणजे हा उपक्रम का चालू केला? ते आता मोदीजींनी सांगितलं म्हणून केला का? आत्ता सर्व जगामध्ये युद्ध पार्श्वभूमी होती, त्यामुळे मोदीजींनी आव्हान केलं. खरं तर माझा एक परदेश दौरा ठरलेला होता ऑलरेडी, एक वर्ल्ड अर्बन फोरम बाकूमध्ये, परंतु तो पण रद्द केला आणि आठवड्यातून एकदा सायकलीवर जायचं किंवा व्हेकलनी जायचं, ज्याला शक्य होईल त्यांनी सरकारी ट्रान्सपोर्टनी जायचं, असं मी आव्हान केलं होतं सर्वांना. तर माझ्यासोबत भरपूर महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा आणि बाहेरच्या संस्था पण त्या सायकलिंगमध्ये सहभागी झाल्या आणि दर गुरुवारी सायकलवर जाताना एक वेगळा अनुभव यायचा. त्यामुळे ते सुरू ठेवलं. असं सायकलवरनं तुम्ही जाता रस्त्याने, तर ते हे दृश्य आपल्याकडे असं बघायला मिळत नाही ना. आता बाहेर म्हणजे ॲम्स्टरडॅममध्ये वगैरे अशा सायकली ठेवलेल्या असतात की आपण एका ठिकाणाहून सायकल घ्यायची, दुसरीकडे सोडून द्यायची फुकट. असं लोक थांबवतात का वाटेत की अरे महापौर चाललेत बघा सायकलनी, त्यांना थांबवा, अहो बघा आमचे हे प्रॉब्लेम्स आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत, किंवा आश्चर्य वाटतं ना. नाहीतर एखादी राजकीय व्यक्ती म्हणजे आमच्यासारख्यांना की दिव्याच्या गाड्या चालल्या आहेत, भरपूर बाउन्सर्स आहेत. नाही, असं थांबवलंय मला महानगरपालिकेतून घरी जाताना 2-3 वेळा थांबवलंय आणि ते आनंदी सुद्धा झालेले बऱ्याच वेळा दिसलेले. त्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता. मला ते ओळख देत होते. रस्त्याने येता जाताना मी त्यांच्या शेजारी सिग्नलला उभा असताना ते नागरिक आनंदाने मला ओळख देतात, ते हाय म्हणतात, ते बाय म्हणतात, असे अनुभव आलेत. शाळेतले विद्यार्थी सुद्धा खूप आनंदाने त्याच्यामध्ये सहभागी होत होते. म्हणजे रस्त्याने असं जाऊन सामान्य लोकांमध्ये मिसळणारे, मला असं वाटतं हे एक तरुण, माझ्यासाठी एक यंग पॉलिटिशियन म्हणून ही तुम्ही एक इमेज बनली आहे तुमची की खरंच तुमचं शेतकरी कुटुंबाचं बॅकग्राऊंड असल्यामुळे तुम्ही ते अजूनही मातीत रमता. हो, आमचं फॅमिलीच पूर्ण आणि आमची खूप मोठी फॅमिली. आज पण आमच्या गावात आमची फॅमिली सर्वात मोठी आहे आणि सर्व शेतकरी, सर्व पैलवान मातीत मिसळलेले पहिल्यापासून, लहानपणापासून तेच संस्कार. त्यामुळं आत्ताही मातीची नाळ तेवढीच घट्ट आहे. लोकांमध्ये मिसळायला आवडतं, समाजाची आवड आहे, समाजाचं आमच्या कुटुंबावर प्रेम आहे, त्यामुळं ते होऊन जातं सर्व. तुम्हाला शेतीची आवड आहे का? शेती आत्ता मी करत नाही, परंतु मला शेती ठेवायचीच आहे, राखायचीच आहे. मी त्यासाठी जमीन सुद्धा घेतलेली आहे, शेती करणारच आहे. लहानपणी शेती केली आहे का? म्हणजे रमलात का तुम्ही असं?
हो, शेतात जायचो ना. आमची शेती होती. आता सुद्धा आमचे चुलत भाऊ शेती करतात. परंतु तेव्हा गाई म्हशी हा आमचा मोठा व्यवसाय होता. व्यवसायही होता आणि घरी पण दूध खूप लागायचं, मोठा परिवार असल्यामुळे. त्यामुळे गाई म्हशीं बैलांमध्ये जास्त आमचं कुटुंब इन्व्हॉल्व आहे. आता सध्या तुम्ही कुटुंब म्हणताय, मोठा परिवार म्हणून मी विचारते की सध्या आपण बघतो की न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या, जॉईंट फॅमिली नसते. तर तुम्ही जॉईंट फॅमिलीत राहता का? कोण कोण आहे कुटुंबात आणि त्याचा तुमच्या बालपणावर कसा परिणाम झाला? कसं होतं बालपण? जॉईंट फॅमिलीत मोस्टली तुम्ही असता तेव्हा सगळे लहानपणीचे तुमच्या घरातले भाऊ बहिणी सगळे एकत्रच असतात. तुम्हाला कधी एकटेपणाची भावना होत नाही आणि थोडं काही चुकलं तरी एखादी मोठी बहीण किंवा भाऊ तुम्हाला सांभाळून घेत असतो. आणि जॉईंट फॅमिलीत शक्यतो तुम्हाला कायम कोणी ना कोणतरी घरात किंवा बाहेर तुमच्यासोबत असतंच. त्यामुळं खेळताना जो आनंद आहे जॉईंट फॅमिलीतला तो लहानपणी त्या छोट्या फॅमिलीत नाही आहे. त्यामुळे त्यात माझं जे लहानपण पूर्ण खेळण्यात आणि पूर्ण परिवाराबरोबर बागडण्यात गेलं त्याचा एक मला वेगळा आनंद आहे. तेव्हा तुम्ही कसे होतात? शांत होतात की खोडकर होतात? नाही, मी लहानपणापासूनच शांत आहे तसा. शांत. मला विचार करायला जास्त आवडतं. मी स्वतःच्या मनाशी माझं कायम द्वंद्व होत असतं आयुष्यात. मला नेमकं काय करायचंय, म्हणजे नेमकं मनुष्याचं आयुष्य मला का भेटलंय, मला काय करायचंय आयुष्यात, त्याचं उत्तर मी लहानपणापासूनच शोधत होतो. परंतु मी खेळात खूप रमायचो. दिवसभर क्रिकेट खेळायचो. सगळे खेळ जे लहानपणीचे बहुऱ्या असतील, अप्पारप्पी असेल, लिंगोरच्या असेल, खेळण्यात भरपूर आयुष्य गेलं. मग आई बाबा कधी ओरडले नाहीत की हे खेळू नको, अभ्यास कर? नाही, वडील तर मारायचे मला अभ्यासाच्या वेळेस खेळताना दिसल्यावर मारायचे. पण ते प्रेम असतं शेवटी. आईनी नाही कधी मारलं, वडील मारायचे. म्हणजे अभ्यास कर आणि व्यायाम कर, खेळू नको असं म्हणायचे. आई लाड करायची? हा, आई जास्त. आईने मारलं वडील तिला खावळायचे, वडील मारायचे. तुमचं जे तुम्ही म्हणाल मला खेळामध्ये खूप होता, तर आता सुद्धा मी बघते ना की तुम्ही क्रिकेट, त्याच्यानंतर कराटे, मार्शल आर्ट्स ह्याच्यामध्ये तुम्ही उपक्रमामध्ये खूप इन्वॉल्ड आहात ना. खेळाडूंना कसं आहे, खेळाडूंना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. कारण खेळ असा प्रकार आहे तो मनुष्याला स्वतःच्या जवळ नेतो, स्वतःची क्षमता ओळखण्यात मदत करतो. आणि तो जो खेळ खेळताना जो मनुष्य जिवंत असतो ना जितका, तेवढा बाकीच्या कामांमध्ये तो जिवंत नसतो. म्हणजे तो जिवंतपणा त्याच्यात येतो, खेळामुळे येतो. स्वतःचे श्वास त्याला मिळतात, स्वतःची क्षमता ओळखतो आणि आत्मविश्वास जो येतो खेळामधून तो खूप गरजेचा असतो. तो आयुष्यात त्याला कुठल्याही क्षेत्रात काम करताना तो त्याला फायद्याचा ठरतो. त्यामुळं खेळाडूंना प्रोत्साहन दिलंच पाहिजे. हा एक चांगला मुद्दा तुम्ही सांगितलात की खेळ तुम्हाला स्वतःच्या जवळ नेतो. खूप छान आहे. स्वतःशी एकरूप बनवतो. आपल्या जगाकडचं लक्ष जाऊन स्वतःकडे ते निर्विचार असता तुम्ही पूर्ण. जेव्हा खेळत असता तुम्ही पूर्ण निर्विचार असता. तुमच्या मनात काही विचारच येत नाही. ट्रेकिंग करताना सुद्धा तुम्ही बघा. तुम्ही करता ट्रेकिंग? हो, ट्रेकिंग खूप. कुठले केलेत तुम्ही? मी हिमालयात मोस्टली केली आणि सह्याद्रीतले तर 50-60 किल्ले झालेत माझे. लिंगाणा सुद्धा केलाय. पण जे जास्त अनुभव मला चांगला आला तो काश्मीर ग्रेट लेक ट्रेकचा. अच्छा, काय आला? त्या ट्रेकनी खरं तर माझं आयुष्यच बदललं. मला स्वतःच्या जवळ नेलं. मला नेमकं आयुष्यात काय करायचंय त्या ट्रेकनी ती उत्तर दिली. खरं तर तो ट्रेक करून मी जेव्हा खाली श्रीनगरमध्ये आलो तेव्हा मी ठरवलं मी आता लिहायला सुद्धा चालू करणार. तर त्या ट्रेकवर मी एक प्रवास वर्णन सुद्धा लिहितोय. हो, मला तो अनुभव सांगा की काय तुम्हाला असं अनुभूती झाली? अनुभूती झाली ती जरा सांगा. खरं तर हिमालयात गेले ना, हिमालयाची ऊर्जाच वेगळी आहे. तुम्ही कधी अनुभवून बघा. बाकीच्या ठिकाणी जावा आणि हिमालयात जावा. हिमालय मला वाटतं जगातला सर्वात तरुण पर्वत आहे त्यामुळे असेल किंवा महादेवांचं निवासस्थान आहे त्यामुळे असेल. परंतु हिमालयातली ऊर्जा वेगळी आहे. जेव्हा आम्ही सोनमर्गवरून सुरुवात केली ट्रेकला, प्रत्येक दिवशी 15-16 किलोमीटर चालायचं आणि प्रत्येक रात्री एका लेकच्या कडेला कॅम्पिंग करून झोपायचं. नाही मोबाईल, नाही माणसं, फक्त आम्ही 7-8 जणांचा ग्रुप आणि आम्ही ज्यांच्यासोबत गेलो होतो ट्रेकला ते आमचे गाईड आणि ते आमचे मटेरियल वाहणारे ते सगळे पहाडी लोक. तर 2 दिवस 3 दिवस, पहिले 2 दिवस तर झोप नाही लागली तंबूमध्ये. रात्रीचा पाऊस यायचा, वार व्हायचं. तिसऱ्या दिवशी मला झोप येण्यासाठी अँटीबायोटिक्स खावं लागली. अँटीबायोटिक्स खाल्ल्यानंतर झोप आली. मग 4थ्या दिवशी परत तारुण्यात येऊन परत ट्रेक चालू केला. तेव्हा 6व्या दिवशी जेव्हा हरमुख पर्वतचे दर्शन झाले तेव्हा तो ट्रेक सफल झाल्यासारखा वाटला आणि असंच वाटलं की खरंच हरमुख म्हणजे महादेवांचं मुख पाहायला मिळालं. खरं तर त्याला काश्मीरचा कैलास म्हणतात हरमुखला. परत तिथं मान्यता आहे. त्या ठिकाणी जाऊन परत खाली जेव्हा मुक्काम केला
आणि ट्रेकमधून परतलो तेव्हा बऱ्यापैकी आयुष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळालेली होती. कुठले प्रश्न घेऊन गेला होतात? प्रश्न नव्हते असे काही, परंतु एकच प्रश्न महत्त्वाचा होता, आयुष्यात नेमकं करायचं काय, आयुष्य कशासाठी आहे आपलं, त्याचीच सगळी प्रश्नांची उत्तरं मिळाली. आणि मग नंतर लिखाणसुद्धा चालू केलं त्या ट्रेकमुळं. आणि जे जे अनुभव येतील आयुष्यात किंवा जे सुचतात मनात विचार ते लिहित असतो. कुठल्या वर्षी असे तुम्हाला प्रश्न पडले की, कारण हल्लीची जर पिढी बघितली तर त्यांना, म्हणजे मी असं जनरल नाही म्हणत आहे, पण सगळं त्यांना मिळतं, त्यामुळे हा जो एक शोध आहे की मला काय करायचं हा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळ्या तरुण मुलांमध्ये असता, तुम्ही शाळांमध्ये बरेच उपक्रम करता, तुम्हाला असं वाटतं का की ही जी मला काय करायचं आहे ह्याचा शोध घेते का हल्लीची पिढी? घेतला पाहिजे, कारण आपण मनुष्य आहोत, आपण जनावर तर नाही आहेत ना. आपण आपले ब्रेनची कॅपॅसिटी 10% वापरून जगत असतो. तर आपण शोध घेतलाच पाहिजे की आपण पृथ्वीवर का आहोत, नेमकं कशासाठी आपलं आयुष्य आहे, हे प्रत्येकाने शोध घेतला पाहिजे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यातलं सत्य त्या प्रत्येकानेच शोधायचं असतं, बरोबर, दुसरा कोणी शोधू शकत नाही. आणि त्यामुळे तो प्रवासातून मिळू, अनुभवातून मिळू किंवा एखाद्या कलेतून मिळू, आवडीतून मिळू, छंदातून मिळू, त्याचं उत्तर त्यांनीच शोधलं पाहिजे. तुम्ही महादेवाचे भक्त आहात, तर हा तुमचा एक आध्यात्मिक प्रवास कधी सुरू झाला? खरं तर आध्यात्मिक प्रवास प्रत्येक माणसाचा जेव्हा त्याच्या आयुष्यात खूप दुःख येतं तेव्हाच चालू होतो. त्याला काही पर्याय नाही, सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा जास्त दुःख येतं मनुष्याच्या आयुष्यात तेव्हा तो देवाकडे पळतो. परंतु जे आता मला महादेवाच्या भक्तीतून हे जाणवलं की आपण जे श्रावण महिना आलाय आता, पूजा अर्चा करतो, त्यांना पाणी चढवतो किंवा बेलपत्र चढवतो, दर्शन घेतो, ही झाली पूजा, त्याच्यात गैर काही नाही आहे. पण साधना केली पाहिजे. साधना म्हणजे महादेवाची की तुम्ही स्वतःशी एकरूप व्हायला शिकलं पाहिजे आणि स्वतःमध्ये जाऊन तुम्ही बाकीच्या गोष्टींचा विसर पाडायला शिकलं पाहिजे, काही गोष्टी सोडून द्यायला शिकलं पाहिजेत, माफ करायला शिकलं पाहिजे, कसल्या गोष्टीत अडकून नाही गेलं पाहिजे. आणि हे आयुष्य कायम नाही आहे, एकदाच आहे. या अशा प्रकारे महादेवाची जर भक्ती केली आणि तुम्ही स्वतःशी एकरूप झाला तर बाकीच्या महादेवांच्या भक्तीत बाकीचे नियमच नाहीत, तुमच्यातच महादेव आहेत, सर्वांमध्ये महादेव आहेत, तुमच्यात आहेत, यांच्यात आहेत, सर्वांमध्ये आहेत. ते तुम्हाला अनुभूती त्याची मिळते. ही सगळी प्रगल्भता लहानपणापासून होती, वाचनाने वाढली की भक्तीतूनच ती निर्माण झाली? नाही, काही वाचनाने, काही अनुभवाने, काही. मला ते अनुभव सांगा तुम्हाला आलेले. महादेवाने तुम्हाला अनुभव दिलेच असणार की नाही? कारण तुम्ही म्हणालात की जेव्हा माणूस संकटात सापडतो, संघर्षाचा काळ येतो, तेव्हा तुम्हाला हे स्थैर्य कोणी दिलं? कारण आज तुम्ही आहात, म्हणजे महापौर म्हणून एक वेळ बाजूला आपण ठेवूया, रवी भाऊ कसे घडले? आमचे चुलते कैलासवासी अंकुश भाऊ लांडगे, त्यांनी मला लहानपणापासून विचार दिले. परंतु आयुष्यात अशा काही घटना घडतात की तुमचा मार्ग वेगळा होतो. तर त्यांची हत्या झाली. ते खूप लोकप्रिय होते या शहरात, आजही त्यांचं नाव काढलं तरी लोक रडतात, त्यांच्या अंगावर काटा येतो. आपलं जीवन एकदम समर्पित जीवन त्यांनी जगलं समाजासाठी, निस्वार्थ सेवाभाव दिला समाजाला. परंतु त्यांची हत्या झाल्यानंतर आमच्याकडून प्रतिकार झाला, आमच्याकडून खून झाले. मग आम्ही जेलला गेलो. मग त्या जेलमध्ये ते दिवस खूप कष्टाचे होते, कारण एकतर दुःख होतं की चुलत्यांची हत्या झाली आणि आपल्याला बदला घेता येत नाही, आणि दुसरी गोष्ट तेव्हा बदल्याची भावना खूप तीव्र होती. पहिले 6 महिने तर मला झोप लागत नव्हती, मी रडायचो आणि कधी एकदा बदला घेतोय असं व्हायचं. अरे बापरे. ती भावना, दुश्मनी भावना खूप मनापासून जगलोय, म्हणजे मैत्री सुद्धा जगलोय, प्रेम सुद्धा जगलोय, पण त्या काळी दुश्मनी ही भावना खूप मनापासून जगलोय. काय वय होतं तेव्हा तुमचं? मी फार्मसी कंप्लीट करून नुकता चालतो, फक्त एकदाच 20-21 वर्ष झालं. ते जेलमध्ये मग नंतर 6 महिन्यानंतर मी ठरवलं की जामीन होईल तेव्हा होईल, पण असं जर रडत आणि खच्चे होऊन जर आपण दिवस काढले तर पुढे जाऊन आपल्याला काहीच करता येणार नाही. मग पुस्तकं वाचायला सुरुवात केली. मग सर्व आपल्या देशातील थोर पुरुषांनी मला मदत केली. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असू किंवा कर्ण असू, संभाजी महाराज असू, सर्वांची पुस्तकं वाचली. परदेशातली सुद्धा, गॉडफादर असेल, सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली. मग ते एक थोडं सहनशक्ती, संयम आणि थोडा ठहराव आयुष्यात आला. त्यामुळे मग पुढं हळूहळू त्या गोष्टी मी करू लागलो. किती दिवस होतात तुम्ही तुरुंगात? 2 वर्ष होतो. तुरुंगात गेलेले रवी भाऊ आणि तुरुंगातनं बाहेर पडलेले, काय बदल झाला होता विचारांमध्ये किंवा वागणुकीमध्ये? तुरुंगात जाऊन सहनशक्ती खूप आली होती, कारण तिथं तुमची कसोटी असती, तिथं तुमच्या भावाभावांमध्ये पण भांडणं लागते,
तिथं तुम्हाला जेव्हा शरीराला त्रास होतो, मनाला त्रास होतो, दुःख होतं, तेव्हा तुमचं वागणूक कसं इतरांबरोबर, त्या इतरांसोबत, त्याची एक कसोटी असते तुरुंगात. आणि ती मला खरं तर पुस्तकं वाचूनच मला त्यामध्ये यश मिळालं तुरुंगात, की कसं वागायचं सगळ्यांबरोबर. आजही मी तुरुंगात केलेले सर्व मित्र आजही माझ्या संपर्कात आहेत, तेवढ्याच आदराने, तेवढ्याच प्रेमाने. एकही मित्र तुटलेला नाही आहे. हे पुस्तकांनी मला दिलं. संयम, धैर्य सर्व पुस्तकांनी दिलं. मगाशी आपण म्हटलं शेती आणि तुम्ही अगदी मातीशी जोडलेले आहात. मी तुमच्या इंस्टाग्रामवरनं तुमचं ते बैलगाडा शर्यत बघितली. काय आहे ते, मला खूप असं मजा आली, कारण हे आम्ही शहरात बघत नाहीये. ते आमच्या गावची संस्कृती आहे. आमचे मोठे चुलते सगळ्यात, आमची जॉईंट फॅमिली आहे. कैलासवासी सदाशिव मैपती लांडगे त्यांचा पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात पहिला बैलगाडा होता. आजही पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचे चिरंजीव बांधास लांडगे, त्यांचे चिरंजीव अशोक लांडगे, तीच परंपरा चालू आहे. तर जो बैलगाडाचा घाट आहे आमच्या गावामध्ये, तो आम्हीच भरवतो, आमचंच कुटुंब भरवतं, आम्हालाच तो मान आहे. त्यामुळे त्याची एक आवड वेगळी आहे. सर्व आमचं पुढचं जनरेशन, म्हणजे आमची फॅमिली नाही, आता आमची फॅमिली थोडी शिक्षण आणि वगैरे करून थोडे वेगळ्या दृष्टीने चालली, परंतु जी आमची मोठी फॅमिली आहे ती आजही तो बैलगाडा समर्थपणे सांभाळते, ती संस्कृती, ती परंपरा. त्यांची काही शर्यत असते का? हो, शर्यत असते. दरवर्षी पुणे फेस्टिवल असते तेव्हा सुद्धा, आणि भोसरी गावची यात्रा असते तेव्हा सुद्धा, वर्षातून 2दा असते. आणि इतरही ज्या ठिकाणी बैलगाडा घाट आहे तिथं आवर्जून आमच्या नावाने बैलगाडा असतोच. तर तुम्ही आता महादेव भक्त तर आहातच, तर तुम्ही मी बघितलं तुम्ही ते हरिपाठ चाललेला असतो, बरेच असे सप्ताह वगैरे मी बघते इंस्टाग्रामवर तुमचे. तर तुम्ही PCMC तुमच्या एरियामधल्या मंदिरांचा जीर्णोद्धार वगैरे असं करता का आवर्जून? आता सध्या माझ्या घराजवळील 2 मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे. म्हणजे एक मंदिराचा झाला आहे, सिद्धेश्वर मंदिराचा. एक स्वयंभू मल्लिकार्जुन मंदिर आहे, त्याचा आता श्रावणमध्ये आम्ही मुहूर्त चालू करतोय जीर्णोद्धार. आणि इतरही कुठं मी समजा किल्ल्यांवर जातो, मोडकळीस आलेली मंदिरं महादेवांची असतात. प्रत्येक किल्ल्यावर महादेवांचं मंदिर असतंच. अच्छा. आता रायरेश्वरावर जे मंदिर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ तिथं घेतली. त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आमच्या अख्ख्या ग्रुपचा संकल्प आहे. तो लवकरच आम्ही चालू करू. शिवाजी महाराजांकडून तुम्हाला राजकीय तुमच्या कारकिर्दीसाठी कशी प्रेरणा मिळाली? छत्रपती शिवाजी महाराजांचा संयम, त्यांची दूरदृष्टी, त्यांचं धाडस आणि सर्वांना समान न्याय देण्याची भावना, हे महाराजांसारखं कुणामध्येच नाही, इतर कुणामध्येच नाही. फार पाश्चात्य देशातील पर्यटकसुद्धा महाराजांबद्दल बोलून गेलेत की असा महाराज किंवा असा राजा होणे नाही, ज्यांनी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत स्वतःचं स्वराज्य निर्माण केलं आणि जनतेला एवढा विश्वास दिला की तुम्ही एकेकाळी इतक्या पारतंत्र्यात होता की तुम्हाला नीट झोप लागत नव्हती, कधी आक्रमण व्हायची, कधी महिला उचलून न्यायच्या तुमच्या घरातून, लहान मुलांना मारायचे. तर इतका विश्वास दिला की आता मी आहे, आता काही काळजी करण्याचं कारण नाही. नुसता विश्वासच नाही दिला, ते त्यांनी जगून दाखवलं, सगळ्यांना स्वतःसोबत घेऊन करून दाखवलं. हे खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळं त्यांच्याकडून एक प्रेरणा मिळते की कधीच आयुष्यात एकट्याने काही करायचं नाही. समजा आपण काही करतोय तर सर्वांना सोबत घेऊन करायचं, सर्वांचा उत्कर्ष त्याच्यात करायचा, सर्वांच्या आयुष्यात ते चेंजेस आले पाहिजेत, ते बदल आले पाहिजेत. अशा दृष्टीने एक आनंद ग्रुप नावाची आम्ही संस्था पण स्थापन केलेली आहे. आमचा 50-60 तरुण व्यावसायिकांचा ग्रुप आहे. तर त्या ग्रुपमध्ये फक्त पैसे कमवायचे नाही, व्यवसाय करायचा नाही, तर आम्ही एक भीमाशंकरच्या जवळ एक जमीनसुद्धा घेतलेली आहे. त्यातील वर्षातील 5-10% उत्पन्न आपण जर तिथं दिले तर तिथं अनाथ आश्रम उघडायचा आहे मोफत, अनाथ मुलांसाठी शाळा उघडायची आहे, गोठा, गाई, जनावरं किंवा निसर्ग संवर्धन करायचं आहे, निसर्गोपचार केंद्र उभारायचं आहे. अशा सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. तर महाराजांकडून ही प्रेरणा मिळते. हा डॉक्टर मंजिरी, तर आता आपली चर्चा खूप झाली, तर आपण थोडा लंच करू आता असं मला वाटतं. चालेल. येस. काय खायचं, तुमचं काय रुटीन आहे? काय सलाड, फर्स्ट सलाड. मी पण मला चालेल, म्हणजे मला आवडतंच. सलाड आवडतं आपल्याला. हो. सलाड घेऊ आणि थोडं स्नॅक्स घेऊ. चालेल. तुमचं पण लंच टाइम झाला मला. येस. तुम्ही कारण वेळेच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहात. आम्ही काय होतं, आमचं डॉक्टर असल्यामुळे आमचं काय वेळेचं हे नसतं. हेल्दी खाणं असतं पण वेळेचं पुढे मागे होतं. पण करूया आपण. चालेल. हो, थोडंसं. अरे वा, छान दिसतं एकदम.
तुम्हाला सलाडमध्ये काय आवडतं मॅडम? मी ना रेनबो सॅलड खाते, म्हणजे सगळ्या रंगाचं. हा, म्हणजे गाजर असतं, ते 7 जांभळा रंगाचे. कोबी असतो, काकडी असते, टमॅटो असतो, वा, लेटिस असतं, असं मी ते सगळ्या सगळ्या colourful. रंगाचं सॅलड असं ते परिपूर्ण. येस. हे कलरफुल आलंय बघ. हे कलर सगळ्या रंगाची, हे पण छान आहे. म्हणजे असं तुम्ही पण जर असं रेनबो सगळे रंग 7 रंग आले पाहिजेत, हो, तर ते हेल्दी पण आहे खूप. खूप सर्व भेटतं त्यातून. हां, फक्त मी सॉसेस नाही घालत, हा, कारण त्या सॉसेसमध्ये थोडीशी साखर असते, फॅट असतं, चवीला छान लागतं हो. पण. नाही, प्लेनच खाल्लं पाहिजे, मला प्लेनच आवडतं. अरे वा, हे काय आहे? किनोआ सॅलड. ओ लवली. तुम्ही खाता किनोआ? येस, किनोआ. ॲव्होकाडो खाता? ॲव्होकाडो खूप छान. खूप म्हणजे सगळ्या फळामध्ये कुठलं फळ आवडतं? जांभूळ. सिरियसली? मला स्वतःला प्रचंड जांभूळ आवडतं. हो. जांभळाचा सीझन सुरू झाला की मी अशी एवढी जांभळं आणून खाते, पण आमच्याकडे एवढी जांभळं मिळत नाहीत मुंबईला चांगली झाडावर भेटतात खूप. आता पुढच्या सीझनमध्ये या तुम्ही, मी नक्की जांभूळ खायला येणार. या. जांभूळ पार्टी. येस. आणि माहितीये का, जांभळानी म्हणजे हा स्टडी झालेला आहे, जांभूळ खाल्लं की ब्लड शुगर डायबिटीज एकदम छान स्टेबिलाईज होते. एकदम. म्हणजे ज्यांना ऑलरेडी आहे शुगर त्यांची पण स्टॅबिलाईज होती, आणि ज्यांना नाहीये त्यांना होतच नाही. पण सीझनल आहे ना जांभूळ? सीझनल, फक्त मे एंडला येतो तो. मला हे खूप आवडतं आहे की तुम्ही म्हणजे मला पण बोलवलं आणि तुम्ही पण स्वतः हेल्दी खाता. तर मला एक सांगा, मगाशी तुम्ही सांगितलं की काका होते, मला वाटतं तुमचे वडील सुद्धा ना. हा, आणि त्यांचा जनसंघापासून सुरुवात झाली ना. तर घरची जी एक राजकीय पार्श्वभूमी होती त्याचा तुमच्यावर कसा प्रभाव पडला? तुम्ही कसे राजकीय दृष्ट्या घडत गेलात, की तुमचा विचार होता का पहिल्यापासून की मला राजकारणात जायचंय? राजकारण थोडं आपण बाजूला ठेवू, पण घर आमचं सामाजिक जास्त आहे. राजकारण 2-3 महिन्यापुरतं आमच्या घरात असतं, त्यानंतर पूर्ण आम्ही समाजाशी जोडलेलो आहे. म्हणजे इलेक्शनच्या वेळेला? हा, फक्त निवडणुकीच्या काळात. म्हणजे माझ्या वडिलांपासून मला आठवतंय, मी लहान होतो तर वडिलांकडं विरोधातले पण लोक येऊन बसायचे की चर्चा करण्यासाठी. म्हणजे राजकारण तेव्हा नसायचं. निवडणुकीच्या काळात पण प्रॉपर राजकारण करतो आम्ही. पण म्हणजे काय? म्हणजे विजयी होण्यासाठी जे जे करावं लागतं, म्हणजे काय? जे सामदाम दंडभेद सर्व, तर ते फक्त 2-3 महिने. एडिट करायचं हे एडिट करायचं का? काही ठेवलं तरी झालं, काय जे खरं आहे ते. पण त्याच्यानंतर पूर्ण ठीक आहे ना, तुम्ही 2च महिने करता. 2च महिने, बाकीचे दिवस तर तुम्ही करता पूर्ण सोशल. म्हणजे निस्वार्थ सेवाभाव एकदम. म्हणजे आम्ही कुठल्या व्यक्तीचं काम करताना त्याच्यात आम्हाला काहीतरी स्वार्थ आहे किंवा असं नाही. कधीच नाही. माझ्या वडिलांपासून नाही, माझ्या चुलत्यांनी नाही, मी कधीच स्वार्थ न ठेवताच आज पण काम करतो. तर ते घरातलं वातावरण जे होतं राजकीय, त्यामुळे तुमच्यावर कोणता प्रभाव पडला? खरं तर आमचं घर राजकीय नाही आहे, 100% सामाजिक आहे. राजकारण फक्त 2-3 महिन्यापुरतं आम्ही करतो. मला आठवतंय, मी लहान होतो तेव्हापासून वडील पहिली निवडणूक लढले 1978 साली, त्याच्यानंतर 1986 झाली, 92ला ते निवडणुकीत जिंकून आले. राजकारणी असतो तर 86लाच ते निवडून आले असते. त्यामुळं एवढा गंध नाही आहे राजकारणाचा. 2-3 महिने राजकारण करण्यासाठी जे जे आवश्यक असतं ते सर्व करतो. पण आम्ही मोस्टली समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन जायचं, अशी वृत्ती घरच्यांची सुद्धा होती, वडिलांची, चुलत्यांची. त्यानंतर आता मी सुद्धा तेच करतोय. आमच्या मनात असं असतं विरोधी पक्षनेते म्हणजे असं एकदम युद्ध नाही, ते फक्त राजकारणापुरता विरोध 2-3 महिन्यापुरता. त्याच्यानंतर सर्वांसोबत मैत्री, सर्वांना सोबत घेऊन चालायचं. तेच संस्कार माझ्यावर सुद्धा आहेत. मी पण मनापासून कोणाशी स्पर्धा करत नाही. मी माझं काम करतो आणि समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि डोक्यात राजकारण ठेवत नाही, महत्त्वाचं ते. म्हणजे काय? 2-3 महिन्यानंतर सुद्धा बऱ्याच लोकांच्या आजकाल डोक्यात राजकारण असतं 24 तास. त्यांनी राजकारणी माणूस जास्त अस्वस्थ होतो. ते आमच्या डोक्यात येत नाही. काय असतं त्यांच्या डोक्यात बाकीच्या राजकारण्यांच्या? राजकारणच. म्हणजे काय राजकारण? म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला माहिती आहे राजकारण म्हणजे काय असतं? सगळं स्वतःला यशस्वी करण्यासाठी जे लागेल ते करायचं, ते राजकारण. म्हणजे त्यांचं समाजकारण पहिले पाहिजे आणि राजकारण हे त्याचा एक, आपण म्हणू राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी झाला पाहिजे. आणि हल्ली उलट होत आहे का?
हा, राजकारण 20% पाहिजे, समाजकारण 80% पाहिजे. हल्ली राजकारण 80% झालंय, समाजकारण 20% झालंय. ते कुठंतरी चुकीचं चाललंय असं वाटतं. तुम्ही 2दा बिनविरोध निवडून आलात ना, हो, तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? खुश होते सगळे. पण मला जास्त सुख आणि जास्त दुःख होत नाही. अच्छा, तुम्ही एकदम त्या आध्यात्मिक झेन मोडमध्ये असता. जास्त आनंद जास्त दुःख होत नाही. झालं तरी दाखवता येत नाही. संघर्ष किंवा जे संकटाचा जेव्हा काळ होता तेव्हा तुम्ही अध्यात्मानीच तुम्हाला तारून दिलं, पुस्तकांनी तारून दिलं ना. हो. मग आता जेव्हा तुम्ही महापौर म्हणून निवडणूक जिंकलात, त्याच्या आधी नगरसेवक होतात, त्याच्या आधी पण एका पक्षात मग दुसऱ्या पक्षात. नाही, मध्यंतरी माझं थोडं आमच्या जो पारंपरिक पक्ष आहे त्यासोबत थोडं बेनसलं होतं, परंतु त्याला काही कारणं होती. पण मी ते विचार कधी सोडले नाही. ते मनात विचार लहानपणापासून घट्ट रुजलेले आहेत. मी त्याच विचारांच्या दुसऱ्या पर्यायासोबत गेलो, त्या विचारांपासून वेगळा नाही गेलो, परंतु त्याच विचारांमध्ये परत आल्यामुळं मला खूप आनंद होतोय. आणि पक्षानेही आमच्या कुटुंबाला व्यवस्थित न्याय दिला. एवढ्या वर्षाचा त्याग, एवढ्या वर्षाचा संघर्ष पाहून त्याबद्दल, पक्षाबद्दल जे प्रेम आधी होतं त्याच्यापेक्षा आता दुप्पट प्रेम, म्हणजे आयुष्यभर पक्षासाठी समर्पित राहील. वा. आणि म्हणजे बाबा तर जनसंघापासूनचे होतेच. आणि तुमच्या ना एका पोस्टमध्ये तुम्ही लिहिले देवेंद्र फडणवीसजी बॉस. कसे आहेत ते बॉस म्हणून? ते खूप म्हणजे विकासाच्या कामांबाबतीत ते खूप सकारात्मक असतात. त्यांचं पण राजकारणाव्यतिरिक्त जनतेसाठी काय करता येईल त्यासाठी खूप पॉझिटिव्ह असतात. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटलोय ते कधीच नकारात्मक भावनेनी कधीच उत्तरे दिलेली नाही. आत्ताच पाहुणा प्रोजेक्टसाठी आम्ही भेटलो होतो. मावळचे शेतकरीसुद्धा होते, मावळचे नेते मंडळीसुद्धा होते. ते सर्वजण विरोध करत होते, परंतु देवेंद्रजी म्हणले विरोध प्रत्येक गोष्टीला करता येतो, पण महत्त्वाचं काय आहे की त्यातून मार्ग काढून ते काम कंप्लीट करणं आणि सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा होणं. म्हणजे ते कायम मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याकडून हे गुण शिकण्यासारखे आहेत. तुमची राजकीय कारकीर्द कशी असावी, काय वाटतं तुम्हाला? कशी असली पाहिजे? म्हणजे पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही काय टप्पे गाठायचे तुम्हाला? नाही, इतका भविष्याचा विचार करत नाही, करतच नाही मी कधी. बरं. आता आहे त्या कामात समाधानी राहून समाजकार्य करायचं. पुढे पक्ष जे सांगल, जो आदेश देईल त्यानुसार मी काम करत राहील. घरच्यांना काय वाटतं, मुलांना काय वाटतं? कशाबद्दल? बाबा महापौर आहेत म्हणजे आपण एकदम असं की ते पण असेच आहेत की ते पण त्याच मुशीत वाढलेले आहेत. हो, त्यांना काही असं वेगळं पण वाटत नाही आणि मी ते वाटून सुद्धा देत नाही, कारण पद कायम नसतंच कुठलं. ते पद थोड्या दिवसाचं असतं, त्यामुळं प्रत्येकाने त्याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या सामाजिक कार्यामधले असे काही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खरंच भरीव कार्य केलं असे कुठले क्षण आता आहेत? महापौर झाल्यानंतर किंवा आधी पण केलं असेल ना, म्हणजे एक नगरसेवक म्हणून काय काय तुम्ही केलं की ज्यामुळे लोकांना तुमच्याबद्दल प्रेम वाटतं, लोकांना असं वाटतं की नाही हे आहे म्हणजे काहीतरी यांच्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये काहीतरी फरक पडणार आहे, असं का तुमचं काही भरीव कार्य? मोस्टली सर्वसामान्य जनता, आमच्या पिंपरी चिंचवड शहरात कामगार वर्ग खूप आहे, मध्यमवर्गीय कुटुंब, त्यांना ज्या बेसिक अडचणी आहेत, वैद्यकीय, पाणी, ड्रेनेज सुविधा किंवा त्यांच्या शिक्षणाबद्दल, त्याच क्षेत्रात जास्त काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आधीसुद्धा मी केलं आहे. आमच्या भागात एक हॉस्पिटल होतं, त्याचं खाजगीकरण झालं होतं. त्याचं आंदोलन करून खाजगीकरण थांबवलं. जेव्हा करोना काळ सुरू झाला तेव्हा सुमारे 8,500 पेशंट करोना काळात विनामूल्य तिथं वाचले, त्यांच्यावर उपचार झाले. म्हणजे हे जे सर्वसामान्य लोकांसाठी करण्याच्या गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत, त्या करण्यासाठी पहिल्यापासून प्रयत्नशील आहे. आणि आता महापौर पदी निवड झाल्यानंतर सुद्धा मी महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरुवात केला आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तो महाराष्ट्रात कुठेच नाही आहे महापौर वैद्यकीय सहायता निधी कक्ष. त्याच्यामध्ये काय आहे? त्यामध्ये तुम्ही कुठल्याही पेशंटला 5 लाखापर्यंतची मदत करू शकता. मुख्यमंत्री सहायता निधी आणि आयुष्यमान भारत योजना एकत्रित करून तिथं 2 मुलांना ट्रेनिंग देऊन कायमस्वरूपी तिथं अपॉइंट केलेलं आहे. ती मुलं स्वतः त्या पेशंटच्या सोबत जातात, ॲडमिट करतात. बिलिंग, उपचार, औषधोपचार सर्व प्रकारच्या बाबी ते मनापासून मदत करतात आणि पेशंटला त्या निधी कक्षाचा खूप फायदा होतो. त्याबद्दल एक समाधान आहे. तसेच शाळेंमध्ये गरीब मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळावं, कारण महानगरपालिकेच्या शाळेत आपण पाहिलं की तेवढं चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळत नाही. वारे गुरुजी शिक्षण पद्धती पॅटर्न मी शहरात आणतोय. सुरुवात माझ्या प्रभागापासून सुरुवात केलेली आहे. त्याचं लवकरच उद्घाटन होईल. काय आहे हा पॅटर्न?
वारे गुरुजी शिक्षण पद्धती म्हणजे जिल्हा परिषदेची एक शाळा आहे, त्याचे गुरुजी आहेत वारे गुरुजी. कुठे आहे ती? ती वाबळेवाडी, शिरूर, तालुका शिरूर. शिरूर. हां. तर त्या वारे गुरुजींनी ते शिक्षणाचा पॅटर्नच बदलून टाकताय. मी शाळेत त्या गेलो होतो व्हिजिट करायला, तर ते शिक्षकांपेक्षा ती मुलंच एवढी प्रिपेअर आहेत. त्यांनीच मला ती शाळा फिरून दाखवली. आणि फक्त 3 महिन्यात सिलेबस कंप्लीट करतात. 3 महिन्यानंतर तुम्ही 12व्या महिन्यात जरी परीक्षा घेतली तरी ती त्याच प्रभावीपणे परीक्षा देऊ शकतात. बाकीचे 9 महिने शालेय बाह्य शिक्षण म्हणजे जे संगीत असेल, नृत्य असेल, चित्र असेल, कुणाला खगोलशास्त्र, कुणाला भूगोल, कुणाला मशिनरीमध्ये इंटरेस्ट आहे, कुणाला पेंटिंगमध्ये इंटरेस्ट आहे, ते करण्यासाठी दिवसभर मुलं तिथे येतात. विशेष म्हणजे सुट्टीच्या दिवशीसुद्धा मुलं तिथं असतात, जातच नाही बाहेर. मला एक मुंबईची पालक तिथं भेटली मी जेव्हा गेलो होतो. तिने मुंबईचं घर सोडले, राजगुरुनगरला शिफ्ट झाली आणि राजगुरुनगरला तिथून त्या मुलीला तिची मुलगी होती तिला शाळेत नेती आणि इथंच शिक्षण द्यायचं असा तिचा आग्रह. तर ही जर शिक्षण पद्धती आपण पिंपरी चिंचवड शहरात आणली 132 शाळांमध्ये सरकारी, तर मला नाही वाटत कुठल्या विद्यार्थ्यांना पैशासाठी शिक्षणा वाचून कुणी वंचित ठेवू शकेल. मोफत शिक्षण, तेही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण आपण देऊ शकू. आणि वैद्यकीय क्षेत्रात अजून काम करणार आहे 32 प्रभागांमध्ये 32 चालती फिरती ॲम्ब्युलन्स असेल किंवा YCM सारखं आमच्या इथं मोठं रुग्णालय, तिथली आता कॅपॅसिटी, बाहेरचे रुग्ण खूप असतात त्यामुळं ICU बेड कमी करतात. तिथं 100 खाटांचं नवी ICU युनिट चालू करणार आहे. शहरात 3 ते 4 फ्री डायलिसिस सेंटर चालू करणार आहे. असं सर्वसामान्य जनतेला जे देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचं जास्तीत जास्त मी बघते आणि म्हणजे तुमची फार्मसी बॅकग्राऊंड असल्यामुळे तर तुम्हाला त्यातलं कळतं पण पुष्कळ. त्यामुळे तुमचं जास्तीत जास्त मेडिकल याच्याकडे उपचारासाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. असा कधी प्रसंग घडला का की ज्यामुळे तुम्हाला वाटलं की नाही प्रत्येकाला वैद्यकीय उपचार मोफत मिळाले पाहिजे किंवा आपल्याला आपलं जे शिक्षण पद्धती आहे ती बदलली पाहिजे, असं का वाटलं तुम्हाला? खूप गरिबी आहे आपल्या समाजात आणि गरिबीमुळं खूप जणांना त्या उपचारांपासून किंवा शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. तो एवढा भेदभाव असा पचत नाही. सर्वांना समान न्याय, समान हक्क भेटणं गरजेचं आहे. सर्व लोक ते डिझर्व करतात, म्हणून जेवढं करता येईल तेवढं करतोय आणि वैद्यकीय आणि शिक्षणामध्ये जास्त काम करण्याची इच्छा आहे. अजून पुढे काय करणार आहात तुम्ही एक शैक्षणिक प्रगतीसाठी मुलांच्या? तुम्हाला माहिती आहे पुणे शहर साहित्यिकांचं, विद्वानांचं शहर म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे शहराने देशाला दिशा दिलेली आहे. तसंच पिंपरी चिंचवड शहरसुद्धा एक पुस्तकांचं किंवा अभ्यास करणाऱ्यांचं, साहित्यिकांचं शहर म्हणून ओळखलं जावं, पुस्तकांचं शहर म्हणून ओळखलं जावं म्हणून अक्षर विश्व ज्ञान संकुल उभारतोय. त्या अक्षर विश्वमध्ये सर्वात मोठं वाचनालय असणार आहे. तिथं सर्व प्रकारचं साहित्य उपलब्ध असणार आहे, तेही अगदी मोफत. त्यानंतर अद्ययावत अभ्यासिका असणार आहे. UPSC MPSCच्या मुलांना, CA परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथं मोफत अभ्यासिका उपलब्ध असणार आहे. मराठी साहित्य परिषदेचं स्वतंत्र कार्यालय असणार आहे, जिथं लेखक येऊन किंवा साहित्य परिषदेवर निवडून गेलेले सभासद येऊन तिथं येऊन एकत्र बसू शकतात, चर्चा करू शकतात. साहित्यप्रेम कसं वाढवायचं त्याबद्दल मुलांमध्ये जनजागृती करू शकतात. तिथं एक ऑडिटोरियम असणार आहे, त्यामध्ये तुम्ही पुस्तक प्रकाशित करू शकता. किंवा जे विद्यार्थी आहेत जे मोबाईलच्या आहारी गेलेले आहेत आता सगळीच मुलं आणि वाचत नाही कोणी, त्यांच्यासाठी एक मनोमय कक्ष तिथं उभारण्यात येणार आहे की त्यांना मोबाईलमधून कसं बाहेर काढायचं आणि वाचनाबद्दल प्रेम कसं वाढवायचं यासाठी मनोमय कक्ष असणार आहे. एक प्रकारचं हे वेगळा उपक्रम आहे अक्षर विश्व. तो आपण या शहरात तयार करतोय आणि तो जेव्हा तयार होईल तो खरंच या शहरासाठी एक वेगळं वैभव म्हणून त्याची ओळख निर्माण होईल. सध्याच्या ज्या तरुण पिढी आहेत म्हणजे अगदी शाळेतली मुलं पण, मला असं वाटतं हे त्यांच्या परिवर्तनासाठीचं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना वाचनाची गोडी लावणं, त्यांना मोबाईलपासून दूर नेणं. पेन घेत नाही आजकाल साधं मुलं पेन पण नाही घेत हातात आजकालची तरुण मुलं. किती अवघड झाले ते लॅपटॉप, ते मोबाईल. पेनाने काही लिहायला सांगितलं तर 10 दिवस लिहिता येत नाही. किती कृत्रिम जगाकडे सगळे चाललेले आहेत. अजून एक तुमचं मी कार्य बघितलं महिलांसाठीचं, म्हणजे त्यांच्यासाठी पण रोजगार उपलब्ध करण्याच्या खूप योजना आहेत ना तुमच्या. ती कल्पना कुठून सुचली? खरं तर आयुक्त साहेबांना आम्ही एकदा असंच प्रेझेंटेशन पाहत होतो, तर जे लघु सूक्ष्म उद्योग मंत्रालय आहे दिल्लीमध्ये, त्यांच्याकडे निधीही भरपूर आहे आणि त्यांचेच जे प्रमुख आहेत त्या मंत्रालयाचे ते पोखरकर साहेब आम्हाला भेटायला आले. ते बनसरचेच आहेत. तर ते म्हणले आम्ही तुमच्या शहरासाठी महिलांसाठी एक वेगळं क्लस्टर पूर्णपणे उभारून देतो दिल्ली सरकारच्या खर्चाने. तर त्यामध्ये महिलांना खूप रोजगार मिळेल.
तर ती संकल्पना खरं तर तिथून सुचली. शहरातील महिलांसाठी एक नक्कीच वेगळं क्लस्टर, जिथं सगळ्या बचत गटातील महिला किंवा गरीब महिला येऊन स्वतःचं कौशल्य दावून उत्पादन करू शकतात आणि ते उत्पादन केल्यानंतर विक्री करण्याची जबाबदारी सुद्धा त्या मंत्रालयाची आहे. त्यामुळं सर्वांना महिलांना एक चांगला रोजगार आणि एक सुरक्षितता त्या माध्यमातून निर्माण होईल. आणखीन कुठले सामाजिक उपक्रम आहेत की ज्यामुळे तुम्हाला असं वाटतं की म्हणजे एक पुणे एक शहर झालं, पण पिंपरी चिंचवड जसं तुम्ही म्हणाल की हे आमचं गावांचं बनलेलं आहे, पण त्याला सुद्धा हळूहळू तुम्हाला असं वाटतं का की त्याचं शहरीकरण केलं पाहिजे, की आहे त्याचाच एक गोडी तशीच ठेवायची, हव्या तेवढ्याच मॉडर्न गोष्टी आणायच्या पण त्यांना पुढे न्यायचं? तर याबद्दल तुमचे काय विचार आहेत? पर्यावरणावर सुद्धा काम करतोय. 2 लाख झाडं लावण्याचा माझा संकल्प आहे. त्याची सुरुवात सुद्धा केली. अरे वा. आता बरेच ऑर्गनायझेशन मला भेटून सुद्धा गेले. त्यांना मी झाडं सुद्धा देणार आहे, जागा सुद्धा देणार आहे महानगरपालिकेच्या वतीने. ते एक पर्यावरण म्हणजे हरित पिंपरी चिंचवड शहर ते एक करायचं आहे. कचरामुक्त शहर करायचं आहे. त्यासाठी कालच मुख्यमंत्री साहेबांना भेटून आलो. कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे आपल्या इथं. तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि महानगरपालिकेने आम्हाला ज्या योजना राबवायच्यात आमच्या ज्या डोक्यात आहे त्यासाठी पूर्ण सपोर्टिव्ह राहावं. त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देऊन आलो. ते एकदम सपोर्टिव्ह आहेत. उलटं लवकर चालू करा असं त्यांचा आग्रह होता. तर त्या पद्धतीने जाणार आहे. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात तर करतोय, शिक्षण क्षेत्रात करतोय, पर्यावरण झाले. फक्त आता जो स्वच्छतेचा प्रश्न आहे, म्हणजे स्वच्छता कशी राबवायची, नाही कचरा वेगळा, स्वच्छतेबद्दल जनजागृती. तर प्रत्येक शाळेमध्ये एक स्वच्छतेचा तास कंपल्सरी करावा अशी संकल्पना डोक्यात आहे. जसं जपानमध्ये आहे, लहान मुलांपासून सिविक सेन्स तसंच स्वच्छतेचा अवेअरनेस असतो, तसं शाळेमध्ये कंपल्सरी केलं तर तो आपल्या इथं होईल. अशा संकल्पना आहेत डोक्यात. आणि एक PCMC क्लब असावा असं वाटतं. म्हणजे इथल्या सर्व नागरिकांना आत्ता आपण जिथं आहेत तेवढंच एक जागा आहे, नाही तर पुण्यात जावं लागतं. तर PCMC एक, कारण आमच्या चारी बाजूनी शहराच्या एवढी मोठी इंडस्ट्री आहे. इथे चाकण आहे, इकडं पिंपरी चिंचवड आहे, हिंजवडी आहे, IT इंडस्ट्री आहे. तर त्यांना एक एक्झिक्युटिव्ह क्लब असावा जेणेकरून ते मेंबरशिप घेतील आणि शहरासाठी पण त्याची एक वेगळी ओळख असेल, असं संकल्पना डोक्यात आहेत. पण पूर्वी पिंपरी चिंचवड म्हणजे फक्त इंडस्ट्रीज आणि असायच्या, मग हळूहळू आता इथे लोकसंख्या पण वाढायला लागली. तर तेव्हाचे असे काय प्रॉब्लेम्स होते की जे तुम्ही आता हळूहळू तुमच्या पद्धतीने सोडवताय? म्हणजे प्रदूषण आहे का, पाण्याचं जे आहे ते, त्याच्याबद्दल काय प्रॉब्लेम्स आहेत? पाण्याची टंचाई तर खूप आहे पिंपरी चिंचवडला, कारण पाण्याचा एकमेव स्रोत आहे पावना धरण. आणि पावना धरण जे रावेत बंधाऱ्यावरून उचललं जातं तिथं खूप प्रदूषण असतं. रावेत बंधाऱ्यावर पाणी खूप अस्वच्छ असतं. आणि आत्ता ऑलरेडी आम्ही 100 MLD पाणी आम्हाला कमी आहे, MIDCतून उचलतोय. आता भामा आसखेड बंद जलवाहिनी योजना मी महापौर झाल्यानंतर सुरुवात केली. ती नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. ते योजना पूर्ण झाल्यानंतर 167 MLD आमच्या शहराला मिळणार आहे. आणि पावना आणि आंध्रा त्याच्या परस्पर आता त्याचं काम चालू आहे. जेव्हा ह्या तिन्ही बंद लाईन योजना पूर्ण होतील तेव्हा शहराला जे स्वच्छ नियमित पाणी पुरवठा करायचं आमचं ध्येय आहे ते पूर्ण होईल. ते लवकरच त्याचा आम्ही पाठपुरावा करत आहोत. काल त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना भेटलो. ते एकदम सकारात्मक आहेत. लवकरच त्याबद्दल आम्ही कार्य चालू करू. ते मोशी फार मोठी दुर्घटना घडली ना तुमच्या इथे? हो, ते कचऱ्याचं आमच्या इथं आमच्या शहरात 1,500 टन कचरा रोजचा गोळा होतो. तर एकच वेस्ट टू एनर्जी प्लॅन्ट आहे जो त्याला प्रोसेसिंग करतो. तो प्लॅन्ट पुरेसा नाही आहे. तुम्हाला म्हटलं अजून प्लॅन्ट टाकणं गरजेचं आहे. आणि त्याचं वेगवेगळ्या क्षेत्रीय कार्यालयात सुद्धा एक छोटे 100 टनाचे प्लॅन्ट टाकणं गरजेचं आहे. तर तिथं कचऱ्याचा ढीग खूप वर्षापासून होता. लिगसी वेस्ट त्याला म्हणतात. तो कचऱ्याचा ढिगारा त्यातल्या ऑफिशियल बिल्डिंगवर पडला. त्याचे 2 माळे खाली गेले. तिथे 13 ते 14 लोक, 23 लोक जवळपास होती. तर त्याचं रेस्क्यू ऑपरेशन 4 दिवस चाललं होतं. मला कळाल्या मी तिथे गेलो. आयुक्त साहेब होतं. सर्वांनी आमच्या महानगरपालिकेच्या अग्निशमन दल असेल, आरोग्य विभाग असेल, पर्यावरण विभाग असेल, सर्वांनी खूप मेहनत घेऊन सर्वांना बाहेर काढलं. तरी 9 जणांचा त्यामध्ये जीव गेला. तर खूप वेदनादायी घटना होती. आमच्या शहरासाठी काळा दिवस होता. परंतु त्या परिवाराला त्यातून बाहेर काढण्यासाठी महानगरपालिका, महाराष्ट्र शासन सर्वतोपरी मदत करते. आर्थिक असू
किंवा त्यांच्या रोजगाराविषयी असू, त्यांच्या मानसिकदृष्ट्या असू, सर्व मदत त्यांना आम्ही करण्याचं काम आत्ता करतोय. मग अशी परत दुर्घटना घडू नये म्हणून काय चालू आहे? त्यासाठीच आता काल मी जे बोललो, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो, अजून एक तसा वेस्ट टू एनर्जी प्लॅन आणि डिसेंट्रलाइज सर्व 100 टनाचे जे प्लॅन करायचे आहेत त्याची जागा आयडेंटिफाय झालेल्या आहेत, लवकरच चालू होतील सर्व, जेणेकरून कचऱ्याचा प्रश्न कायमचा संपेल. इथे वीज पुरवठा व्यवस्थित असतो की इथे पॉवर कट्स वगैरे असतात? होतोच ना. MSCBचा कारभार आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणजे महानगरपालिका उलट अधिकारी सर्वजण मनापासून काम करतात, पण MSCBच्या तक्रारी खूप आहेत. त्यासाठी सुद्धा एक सेंट्रलाइज मिटिंग लावण्याची आमची इच्छा आहे, ती लवकरच आम्ही लावू. MSCBच्या ज्या महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत त्यांना बोलून लावू. अशा कुठल्या गोष्टी आहेत का की तुम्हाला असं वाटतं की ह्या पिंपरी चिंचवडमधल्या गोष्टी मला बदलायच्या आहेत, पण फक्त महापौर असणं त्यासाठी पुरेसं नाही आहे? खरं तर विचार बदलणं खूप गरजेचे आहे समाजाचे, आणि ते विचार बदलण्यासाठी आपण ज्या गोष्टी आत्ता करणार आहेत शैक्षणिक क्षेत्रात, त्या गोष्टी जेव्हा पुढे जातील त्यानंतर विचार आपोआप समाजाचे बदलतील. त्यामध्ये सिविक सेन्स वाढेल, बालगुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढेल, अक्षर विश्व सारख्या प्रोजेक्टमधून विद्यार्थ्यांना एक वेगळं व्यासपीठ मिळेल, ज्ञान मिळेल, वैचारिक क्षमता त्यांची सुधारेल. ते सुधारल्यानंतर समाज जेव्हा एकत्रित येईल सर्व, जसा बाहेरच्या देशात समाज प्रत्येक गोष्ट डेव्हलपमेंट करण्यासाठी खूप एक स्वतः इनिशिएटिव्ह घेतो, तसा आपला समाज यावा असं मला वाटतंय. महापौर काळात त्याची सुरुवात करून ते तसंच पुढं करत राहिलं तर नक्कीच एक दिवशी बदल दिसेल. आता काय येते? आता राईस येते, राईस टेस्ट करा तुम्ही खाता? हो, दुपारचा चालतो. दुपारचा खाता? रात्री नाही. नाही, ते झोप येते मग. हो, दुपारचं थोडं कार्ब थोडंसं काप नाही का, म्हणजे तुमचं काम असं आहे ना की ते विचार आणि मेंदू सॅटिस्फाईड पाहिजे. जर कार्ब नसले तर मेंदूची चिडचिड होते. खरंय. मेंदू मला आवडलं की तुम्ही एक असा तुमच्या आयुष्यातला असा एक वेळ दिलात की नाही मी फक्त फिटनेस करणार. हो, टिळकांनी 1 वर्षभर केलं होतं. सिंहगड 1 वर्षभर केलं होतं आणि बॉडी कमावली होती. आरोग्य किती महत्वाचं आहे टिळकांनी सांगितलं. एक्झॅक्टली. आणि आता आरोग्य म्हणजे फक्त शारीरिक नाही, मानसिक पण महत्वाचं झालंय. तर मी जेव्हा तुमच्याकडे बघते ना तेव्हा मला असं वाटतं की तुम्ही एक न्यू एज पॉलिटिशियन आहात. म्हणजे पॉलिटिशियन म्हटलं ना, सॉरी टू से दिस, पण असं वाटतं की सगळ्या हातांमध्ये सोन्याचे अंगठ्या, सगळीकडे सोन्याचं, असे मोठ्या गाड्यांमधनं येत आहेत. पण आता चित्र बदलतंय नाही का? खूप बदलते. तुमच्यासारखे तरुण लोक येऊन ज्यांना खरंच आज समाजामध्ये परिवर्तन करायचं आहे, समाजामध्ये बदल घडवायचा आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं जे मोदीजींचं स्वप्न आहे आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचं आहे भारताला, ते ह्याच्यातनंच होणार आहे. मला असं विचारायचं आहे की तुम्हाला एक आध्यात्मिक पाया आहे, तुम्ही महादेवाचे भक्त आहात, आणि तो जो एक पाया आहे ना, तर त्यामुळे विचारांमध्ये आचरणामध्ये फरक पडतो. तर तुमच्यामध्ये मला आध्यात्मिकता म्हणजे केवळ जप आणि साधना नाही, तर तुम्ही ॲक्च्युली लोककल्याण करताय, समाजाचं कार्य करताय. तुम्हाला काय वाटतं खरी आध्यात्मिकता काय आहे? म्हणजे एक राजकीय नेता म्हणून किंवा ते कार्यच आहे तुमचं, तुम्हाला काय वाटतं एक आध्यात्मिक नेता? कारण आता हार्वर्डनी सांगितलंय की अ लीडर हॅज टू बी स्पिरिच्युअल, आणि जे तुमच्यात दिसतंय त्याबद्दल सांगा मला. आपल्याला माहिती आहे, आपण पण पाहिलं की अध्यात्म म्हणजे फक्त तुम्ही बोलले आता भक्ती नाही, पूजा नाही किंवा ध्यानधारणा नाही, तर ते वागण्यातून यावं लागतं. आपण ज्या देवाची पूजा करतो त्यातले आपले सूक्ष्म गुण आपल्या आयुष्यात यावे लागतात. म्हणजे महादेवांची भक्ती केल्यानंतर शांती तुमच्या आयुष्यात आलीच पाहिजे, एकाग्र तुम्ही झालेच पाहिजेत, तुम्ही द्यायला शिकलेच पाहिजेत, तुम्ही माफ करायला शिकलेच पाहिजेत, सोडून द्यायला शिकलेच पाहिजे. सर्वात महत्त्वाचं तुम्ही स्वतःशी प्रामाणिक झाले पाहिजे. सत्य तुमच्या आयुष्यात आलं पाहिजे. सत्यम शिवम सुंदरम. सत्य तुमच्या आयुष्यात नाही तर महादेवांपासून तुम्ही खूप लांब राहाल. आणि सत्य आल्यावर स्वतःशी प्रामाणिक वागायला लागल्यावर तुम्ही समाजाशी सुद्धा तेवढंच प्रामाणिक वागता, तेवढंच कमिटेड राहता आणि निस्वार्थपणे समाजाची सेवा करता. म्हणजे ह्या प्रक्रियेत मला हा स्वार्थ, त्या प्रक्रियेत मला स्वार्थ, हे कधीच तुमच्या मनात येत नाही. ते महादेव देतील जे त्यांची इच्छा असेल ते, पण आपलं काम आपण करत राहायचं. तर अध्यात्म तुम्हाला हे करायला भाग पाडतं. त्यामुळं तुम्ही जे म्हणले लीडर शुड बी स्पिरिच्युअल, पण फक्त स्पिरिच्युअल तर पाया पडून नाही, वागण्यातून स्पिरिच्युअल झाले पाहिजेत. तर नक्कीच समाजामध्ये आपल्याला बदल झालेला दिसेल.
तुमचा पाया आहे म्हणून ही एक प्रकारची प्रगल्भता आहे आणि तुम्ही समाजकारणच जास्त करता, हो. राजकारण कमी. पण असं वाटतं का तुम्हाला की हे राजकारणामध्ये आध्यात्मिक असणं कोणत्या पद्धतीने, साधना, पूजा, असं नाही तर एक समाजाची सेवा, हे आलंच पाहिजे, प्रत्येकाने केलं पाहिजे, असं तुमचा विश्वास आहे का? हो, केलंच पाहिजे सर्वांनी, तरच तुम्ही खरे आध्यात्मिक आहात किंवा स्पिरिच्युअल आहात. म्हणजे नुसतं पाया पाडायचं आणि तुम्ही समाजासाठी वेगळं वागायचं, मग तुमची भक्ती पण त्या दृष्टीने चांगली नाही आहे, पवित्र नाही आहे, किंवा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक नाही, देवाशी प्रामाणिक नाही आहे. त्यामुळे समाजासाठी जी निस्वार्थ भावना आहे ती आलीच पाहिजे तुमच्या वागण्यातून, ती तुमच्या कर्मातून, आणि ती दिसली पाहिजे. ती तुमच्या चेहऱ्यावर पण दिसती, तुमच्या चेहऱ्यावर पण समजतं की तुम्ही काय करताय, आणि ते लोक ओळखतात. आजकाल लोकांना सगळं समजतं, हो, सगळं समजतं. त्यामुळे ते जर आध्यात्मिक आहात तर त्या दृष्टीनेच तुम्ही कार्य केलं पाहिजे. रवी भाऊ हे एक राजकारणी आहेत, नेता आहेत, मला आत्ता ते भावतायत ते एक आध्यात्मिक पाया असलेले आणि समाजासाठी काहीतरी करावं ह्याची तळमळ असलेले एक नेते आहेत. कारण नेत्याला ती तळमळ नसेल ना तर काही उपयोग नाही ना त्या नेत्याचा. म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला विचारावं, म्हणजे माझ्याकडे असा प्रश्न आलेला की आता तुम्ही महापौर आहात, म्हणजे नक्कीच तुम्हाला काहीतरी पुढे जाऊन राजकीय MLA MP व्हायचं आहे का? सध्याच्या जगात असं वाटतं की कार्य केलं ना की ते कार्यच तुम्हाला बनवतं, नाही का? तुम्हाला काय वाटतं? नक्कीच, ते प्रत्येक गोष्ट मोजली जाते ना आपल्या आध्यात्मिक भाषेत, तिथं मोजली जाते. त्यांच्या मनात आपल्याला जर ते सुरुवात करून देतात तर आपला क्लायमॅक्स पण तेच ठरवतात. त्यामुळे त्यांनी जे ठरवलेलं असेल त्या दृष्टीने नक्कीच ह्या क्षेत्रात किंवा आणि ह्या क्षेत्रात प्रगती व्हावं असं काही नाही. जर तुम्ही खरे आध्यात्मिक आहात तर तुम्ही पदाव्यतिरिक्त पण खूप चांगलं काम करू शकता. करू शकतो का आपण? जर आपल्या हातात पॉवर नसेल तर करू शकतो का? नक्की करू शकतो समाजासाठी. आपण, मी सध्या पदावर नसलं तरी काम करणारच आहे ना समाजासाठी. म्हणजे मी हे शहर सोडून एखाद्या खेडेगावात राहायला गेलो तरी तेवढाच सोशल राहणार आहे जेवढा आत्ता आहे. तरच ते अध्यात्म तुमच्यात आहे असं दिसतं ना. तुमचं सामाजिक कार्य आधी घडलं आणि मग तुम्ही राजकीय प्रवेश केला. हो, ते तुमच्या रक्तातच आहे. हा, समाजसेवा, समाजसेवा रक्तात आहे. राजकारण पण तसं म्हटलं तर रक्तातच आहे. त्यामुळे दोन्ही तुमच्या रक्तात आहे. हे असं पटकन मिळत नाही कॉम्बिनेशन रक्तात, म्हणजे जेनेटिक आहे सगळं ते. तर एक व्यक्ती म्हणून रविभाऊ कसे आहेत? एक तुम्ही स्वतःकडे जर एक बघितलं तर तुम्हाला काय वाटतं, कसे आहात तुम्ही एक व्यक्ती म्हणून? राजकीय सगळं सोडून दिलं जर, म्हणजे समाजाने माझ्याकडे कसं पाहिलं पाहिजे ना असं व्यक्ती म्हणून, किंवा तुम्हाला तुम्ही व्यक्ती म्हणून कसे वाटता? आज तुम्हाला व्यक्ती म्हणून किती पुढे जायचंय, कसे आहात आज? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असल्यावर मला आयुष्याकडून काय पाहिजे ते जाणून घेतलं पाहिजे. तर मग व्यक्ती म्हणून मी कसा आहे हे समजेल ना. तर व्यक्ती म्हणून मला असं वाटतं की मनुष्याचा जन्म एकदाच भेटतो. सुमारे 800 कोटी आपली लोकसंख्या आहे, परंतु त्यातले 99.99% लोक एकच आयुष्य जगतात. आपला परिवार, आपलं रोजचं दैनंदिन जीवन, रोजचं काम, संध्याकाळचं येऊन घरी, असं म्हणजे रोजचं रुटीन फिक्स आहे. परंतु जर तुम्हाला त्या 0.1% जायचं आहे, लार्जर दॅन लाईफ जगायचं आहे, तर तुम्ही स्वतःला शोधलंच पाहिजे. तुम्ही स्वतः काय आहात, तुमचा जन्म कशासाठी झाला आहे, आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही तुमचं कार्य करता करता तुमचे छंद, तुमच्या आवडी याबद्दल बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. म्हणजे मला वैयक्तिक जर फिरायला नाही भेटलं तर मला करमत नाही. मी फिरणं कधीच सोडू शकत नाही, मी खेळणं सोडू शकत नाही, मी चित्रपट पाहणं सोडू शकत नाही, संगीत ऐकणं सोडू शकत नाही, किंवा मी लिखाण वाचन सोडू शकत नाही. हे जेव्हा तुम्ही आवडी जपता तेव्हा तुम्ही एक वेगळं आयुष्य जगता जे तुम्हाला खरं पाहिजे नसतं, आणि त्यातूनच मग तुमच्या स्वतःचा शोध होत असतो. आणि मग त्यातून तुमच्यात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून तुम्ही असे काही कार्य केले पाहिजे तुमच्या आवडीचे की त्यातून तुम्हाला खूप परमानंद भेटतो. म्हणजे काही लोकांना ध्यान करून भेटतो, काही लोकांना ट्रेकिंग करून भेटतो, काही लोकांना नुसता मित्रांमध्ये गप्पा मारून सुद्धा तो एक वर्तमान, तो एक कम्फर्ट झोन किंवा ते एक निर्विचार होणं, ती जी प्रक्रिया भेटती. आणि स्वतःशी जेव्हा तुम्ही एकरूप होता तेव्हा तुम्ही जागरूक होता, आणि ही जागरूकता तुमच्या आयुष्यात आलीच पाहिजे, तरच तुम्ही व्यक्ती म्हणून कसे हे पुढे गणले जासाल. तर माझ्या भाषेत व्यक्ती म्हणून कसं गणलं जावं की मी जीवन जगताना मला जे जे करायचं होतं आयुष्यात ते सर्व करून जातोय, आणि माझ्या स्वतःच्या नावाप्रमाणे मी लाखो
मनुष्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि किंवा आनंद आणणारच आहे, परंतु ते फक्त माझं कर्तव्य होतं, माझी जबाबदारी होती, हे मी वारंवार माझ्या मनात ठेवणार आहे. त्याच्यानंतर सत्य, स्वाभिमान, निस्वार्थ सेवाभाव किंवा नीतिमत्ता, चरित्र आणि एकाच विचारावर ठाम राहणं, एकाच इथिक्सवर ठाम राहणं, हे सर्व करूनच त्याच पद्धतीने आयुष्य जगणं, असा जगणारा एक व्यक्ती असं मला माझ्याकडं बघायला आवडेल. आणि ह्यानंतर सर्वात शेवटीला जेव्हा तुम्ही एक मनुष्य म्हणून जागरूक म्हणून जगणार, तेव्हा तुम्ही मृत्यूला पण एकदम हसून स्वीकारणार. अशा पद्धतीचा व्यक्ती म्हणून मला जगण्याची इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मी माझ्या जगण्यात कुठलं कॉम्प्रोमाइज करणार नाही. म्हणजे पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे न धावता परिपूर्ण जीवन जगलं पाहिजे, संपूर्ण आयुष्य संपूर्ण परिपूर्ण. तुम्ही म्हणालात की मला संगीताची आवड आहे, वाचनाची आहे. आवडतं पुस्तक कुठलं आहे की ते वाचलंच पाहिजे प्रत्येकाने? मृत्युंजय. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे ती कादंबरी. खूप लिखाण पण इतकं सुंदर आहे, अप्रतिम. ययातीचं पण लिखाण खूप सुंदर आहे, पण मृत्युंजय सर्व गुण संपन्न असं बनू आपण. आणि संगीत म्हणजे ऐकायला आवडतं की गायला? दोन्ही. मग आता सर्व काही मध्ये ना एक असं एक कंपल्सरी आहे का? म्हणजे माझ्या मित्रांमध्ये गाणार आहे असं गाणार नाहीये. नाही ते सगळे जेव्हा मित्र एकत्र येतात. कसं आहे, आता तुम्ही लोकांना सांगता की नाही, एक कुठलंही आवडतं 2 ओळी म्हणायच्या गाण्याच्या, कंपल्सरी आहे. अच्छा. आवडतं कुठलंही. तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. थँक्यू. गाणं तुम्ही एकदम भारी म्हटलं. आणि ते मैत्रीचं. हो, मैत्री कमजोरी आहे माझी. हो का? कारण मैत्री तुम्हाला माहिती आहे, ते देवाने दिलेलं नातं नाहीये, ते आपण चॉईस केलेलं नातं आहे, आपण निवडलेलं नातं आहे. त्यामध्ये तुम्ही कम्फर्ट असता, खूप स्वतःच्या भावना तुम्ही मांडू शकता. सुखदुःखात सगळीकडे मित्र आपल्याला आवश्यक असतात. त्यामुळे मैत्री ज्याचे जास्त मित्र, अब्राहम लिंकनचं एक वाक्य आहे, ज्याचे जास्तीत जास्त मित्र तो सर्वात श्रीमंत आणि ताकदवान पुरुष. त्यामुळे मैत्री पाहिजेच. तुमच्या संकट काळात पण तुमच्या मित्रांनी तुम्हाला साथ दिली का तिकडे? खूप. ते होतेच ना माझ्या सर्व गोष्टींमध्ये. म्हणजे करण्यापासून सुटल्यानंतर सगळं बदला घेण्यापासून सगळं. हे एडिट करा. बदला घेताना मित्रमैत्रिणी मदत केली. लाईक मूवीज. बरोबर आहे. तर आता आपण एक जसं कंपल्सरी गाणं म्हटलं तसं आमचं सर्व काहीचं स्पेशल म्हणजे आता कॉफी प्यायची आपण. ओके. चला आता आपण सर्व काहीच्या ह्याच्यात ना कॉफी. आणि अजून एक आमचा एक सेगमेंट असतो, रॅपिड फायर. इट्स स्ट्रॉंग आहे. टेस्ट इट. नाही, चांगली आहे पण स्ट्रॉंग आहे. झोप नाही येणार आता. PCMC म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये निर्णय महापौर घेतात की आयुक्त? दोन्ही मिळून घेतात. आमचं बॉन्डिंग चांगलं आहे. कोण आहेत आयुक्त? डॉक्टर विजय सूर्यवंशी. 9,322 कोटीच्या अर्थसंकल्पात महापौर कोणता बदल घडवू शकतात? एवढा मोठा अर्थसंकल्प आहे तुमचा? हो, आमचं ब वर्ग महानगरपालिका आहे. त्यामध्ये आता आम्ही सुचवलं की सगळ्यांना प्रभागांना आणि सर्व नगरसेवकांना जसा पुणे महानगरपालिकेत विशेष निधी आहे तसा सर्वांना देण्यात यावा. अलीकडील वृत्तपत्रांमध्ये PCMC मधून निर्माण होणारा सांडपाण्याचा मोठा भाग नद्यांमध्ये जातो, पवना, इंद्रायणी आणि मुळा. तर त्याची साफ करण्याची डेडलाईन आहे का? नाही, ती खूप मोठी प्रोसेस आहे, परंतु आम्ही सुरुवात केलेली आहे. आळंदी नगर परिषद आणि महानगरपालिका मिळून आम्ही जवळजवळ 135 सोसायट्यांवर आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे. लोकांना सवय पडायला थोडा वेळ जाणार आहे. कारवाई करून सुद्धा लोक पाणी कपात करून सुद्धा सांडपाणी मैला नद्यांमध्ये सोडत आहेत. तर ती खूप मोठी प्रोसेस आहे, पण आम्ही चालू ठेवणार आहे जेव्हा येशील तेव्हाही. पण इंडस्ट्रियल वेस्ट आहे का? नाही, सोसायट्यांमधलं पण आहे सांडपाणी, इंडस्ट्रियल वेस्ट पण आहे, दोन्ही आहे. आता तुम्ही भोसरी रुग्णालयासाठी लढलात, तर सामान्य रुग्णाला पटकन तिकडे बेड, डॉक्टर मिळतात का? हो, लगेच. आता तिथली सुविधा इतकी चांगली आहे. सध्या डॉक्टरांविरुद्ध तुम्हाला माहिती आहे काय चालू आहे? नाही, पण तिथली सुविधा आणि समर्पित पद्धतीने तिथले डॉक्टर काम करतात. कोरोना काळात सुद्धा खूप चांगलं काम केलं त्यांनी, आता पण करतात. रोज पाणी येतं PCMCत? नाही, दिवसा. कधी येणार ते? हे 3 बंद पाईपलाईन योजना झाल्यानंतर 6 महिने, वर्षभर?
वर्ष 1.5-2 वर्ष जातील. तुम्ही पाहुणा प्रोजेक्ट MLA किंवा MP बनलात की? होप सो. होप सो. गुड. औद्योगिक शहर म्हणून जे ओळखलं जातं पिंपरी चिंचवड, त्यातून एक लिव्हेबल सिटी यासाठी कोणते 3 बदल तुम्हाला वाटतं तुम्ही केले पाहिजेत? यामध्ये बेसिक गोष्टीत जास्त महत्त्वाच्या सुधारणा आहेत. वैद्यकीय सुविधा, शिक्षण आणि आरोग्य आणि इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे तर काहीतरी असं रिमार्केबल करायचं. जसं अक्षर विश्व आहे, PCMC क्लब आहे, ज्याचा सर्वसामान्यांना पण आणि इंडस्ट्रीयल लोकांना पण फायदा होणार आहे. असं काहीतरी करण्याची. आता पुढचा प्रश्न आहे, तो काही सुटत नाही प्रश्न तुमच्या पाठीमागचा. आमदार होण्याची इच्छा आहे का? इच्छा ती समाजाची इच्छा आहे, समाजाची आहे आणि इच्छा तुमची नाही आहे. माझी पण होईलच ना हळूहळू. समाजासाठीच आहे ना मी पण. म्हणजे आहे फायनली 1.5 तासानंतर तुम्ही हो म्हणालात. अच्छा, 10 वर्षांनी रवी भाऊ स्वतःला कुठे बघता? आनंद ग्रुप आश्रम. मी तुम्हाला सांगितलं ना मी आनंद ग्रुप स्थापन केला आहे, तिथं आश्रमामध्येच जाऊन राहणार आहे मी. हा प्रश्न खरा राजकीयासाठी होता, पण ठीक आहे, हरकत नाही. आज वडील किंवा काका असते तर काय म्हणाले असते? आनंदी असते. थोडा अजून वेळेत बदल कर म्हणले असते, अजून थोडं शहराकडे लक्ष दे, अजून अभ्यास कर असं म्हणाले असते. PCMCच्या 132 शाळा आहेत. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या मुलांना त्या शाळेत घालू शकता तुम्ही शिकायला? हो, त्या पद्धतीची शिक्षण पद्धती मी आता तयार करतोय. एक माझ्या प्रभागात एकदा मॉडेल तयार झालं की माझ्याच मुलाला मी तिथे टाकेल पहिलं, एकदा सुरुवात झाल्यानंतर. वा. नगरसेवक, महापौर आणि सगळ्या अधिकाऱ्यांची मुलं जर महापालिका शाळेत गेली तर त्याची गुणवत्ता बदलेल का? आणि तुम्ही असा काही नियम आणणार का? नाही, त्या शाळेची उंचीच तेवढी वाढवायची की प्रायव्हेट शाळेत जी आता गर्दी लागते प्रवेश घ्यायला ती कमी होईल. आणि डोनेशन्स, तुम्ही वाबळेवाडीची शाळा पाहिली तर तिथं 500 विद्यार्थी आता वेटिंगवर आहेत. जिल्हा परिषदेची शाळा आहे साधी, ती जरी इथं आली तरी इथे पण तेच होईल. राजकारणातला तुमचा सगळ्यात मोठा पश्चात्ताप? म्हणजे आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही सांगा. माझं सत्य निर्भीड बोलणं हा पश्चात्ताप आहे? त्यामुळे झालेले परिणाम, त्याच्यामुळे मला माझा पक्ष सोडावा लागला होता एकेकाळी. पक्ष सोडल्याचा पश्चात्ताप झाला की बोलण्यामुळे जे काय घडलं? पक्ष सोडल्याचा. पक्ष सोडल्याचा खूप पश्चाताप झाला. असं वाटलं की मी लहानपणापासून जे विचारात वाढलो ते विचारच माझ्या आयुष्यातून निघून गेले. ती खूप वेगळी भावना होती, खूप वेगळे दिवस होते, परंतु पुन्हा परत आलोय त्याचा घर वापसी आल्यावर आनंद आहे. छान वाटलं, खूप छान. चला गुड. आजच्या तरुण पिढीला एक समाजकारणी करणारा आणि एक राजकारण करणारा एक नेता म्हणून तुम्ही काय संदेश द्याल आपल्या प्रेक्षकांना? सांगा. तरुणांनो, आयुष्य खूप सुंदर आहे आणि आयुष्यात मैत्री त्यापेक्षा सुंदर आहे. मित्र करा, जे आयुष्यात तुम्हाला करायचं आहे त्याबद्दल कॉम्प्रोमाइज करू नका, पण आयुष्य जगण्यासाठी जे कष्ट आवश्यक असतात ते मनापासून करा. कारण समाजाचे, परिवाराच्या ज्या तुमच्याकडून अपेक्षा आहे ते कष्ट केल्यानंतरच पूर्ण होणार आहेत. पण ते कष्ट करता करता तुमचे जे छंद आहेत ते कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. कारण पु ल देशपांडेंचं एक वाक्य आहे की जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले कष्ट मनापासून करा, पण ते करता करता चित्र, नाट्य, संगीत, खेळ, साहित्य, कला यापैकी एखादा छंद जोपासा. कारण केलेले कष्ट तुम्हाला आयुष्य जगण्यास मदत करतील, पण जोपासलेला छंद तुम्हाला का जगायचं हे शिकवल. तर का जगायचं हे खूप महत्त्वाचं आहे. का जगायचं हे कळल्यानंतरच तुम्ही मनुष्य आहात याची तुम्हाला जाणीव होईल. नाही तर आपण इतर सगळ्यांप्रमाणे जनावरं पण जगतातच की, जसं आपण जगतोय, रोज काम करायचं, घरी यायचं, जनावरं पण तेच करतात. त्यामुळे मनुष्य म्हणून जगण्यासाठी आपले छंद जोपासा आणि खरं राहण्याचा प्रयत्न करा. जितकं जास्तीत जास्त खरं राहता येईल त्याचा तुम्हाला कदाचित त्रास होईल आयुष्यात, पण फ्युचरमध्ये भविष्यात त्याचा खूप फायदा होईल. तुमच्यावर एक प्रकारचा विश्वास सर्वांचा बसेल आणि तो कायमस्वरूपी राहील. अशा प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्य जगण्याचा आणि जिथून जिथून तुम्हाला आनंद मिळेल ज्या गोष्टीतून तो कॅच करण्याचा प्रयत्न करा. एक पण क्षण सोडू नका. कारण एक वाक्य आहे की तुमच्याकडे किती लाखो आहेत, किती करोडो आहेत, किती घर आहेत, किती गाड्या आहेत, हे काही मॅटर नाही करत. व्हॉट मॅटर मोस्ट व्हॉट यू लिव्हिंग इन द मोमेंट अँड व्हॉट रिझन यू गिव्ह टू युअर पीपल फॉर हॅपीनेस, दॅट मॅटर मोस्ट. तो तुम्ही तुमच्या आयुष्यात किती लोकांना आनंदी केलं आहे आणि तुम्ही किती आनंदी क्षण जगलाय हे जास्त मनापासून महत्त्वाचं आहे. ते जगण्याचा प्रयत्न करा. वा, खूप छान. खूप खूप धन्यवाद. सर्व काही मध्ये तुम्ही सर्व काही सांगितलं
त्याबद्दल खूप खूप आभार. सर्व काहीच्या कॉफीबद्दल आभार. सर्व काहीमध्ये सर्व काही सांगितलं. तर प्रेक्षक रवी भाऊंचा जो आजचा पॉडकास्ट होता तो खूप स्पेशल होता. एक मला तर त्यातले राजकारणी ते दिसलेच नाहीत. मला त्यांची निस्वार्थ सेवा, त्यांचे सामाजिक उपक्रम खूप भावले. तुम्हाला सुद्धा हा एपिसोड नक्की आवडला असेल. आज एक न्यू एज पॉलिटिशियन जग बदलायला निघालेत. पिंपरी चिंचवडचं परिवर्तन त्यांच्या हातून घडो, अजूनही त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो, अशी एक आपण त्यांना सदिच्छा देऊया. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच तडफदार उमद्या अशा आपल्या गेस्टबरोबर. धन्यवाद.